बघा, एका रकमेचे 2 वर्षाचे 18% दराने चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामधील फरक 162 रुपये. तर ती रक्कम कोणती असा प्रश्न. ती रक्कम अर्थात ती मुद्दल कोणती असा प्रश्न. लेकरांनो, अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठीचं एक सूत्र आहे. सूत्र लक्षात घ्या. इथं फरक सरळ आणि चक्रवाढ व्याजामधील बराबर इथं मुद्दल याला गुणिला कंसात दर भागीला 100 आणि कंसाचा घातांक 2 किंवा कंसाचा वर्ग हे प्रॉपर सूत्र आहे. परंतु या प्रश्नाला अगदी साध्या पद्धतीनं सुद्धा सोडवता येते का असा प्रश्न सोडवता येते. ती पद्धत याला शॉर्ट मेथड असं म्हणा. इथं फरक गुणिला 100 गुणिला 100 आणि भागीला प्रश्नामध्ये दर्शवलेला व्याजाचा दर दोनदा गुणिला स्वरूपात मांडायचं विसरू नका. ही ती पद्धत आहे. शॉर्ट ट्रिक्स म्हणू आपण याला. ओके. इथं फरक 162 याला गुणिला 100 गुणिला 100 ही मेथड सांगते त्याप्रमाणे. छेदस्थानी दर हा 18% दोनदा गुणिला स्वरूपात. ओके. आता हा अंशातील गुणाकार करा. येतो एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष म्हणजे 16,20,000 हा तो गुणाकार. छेदस्थानी 18 गुणिला 18 म्हणजेच काय हो तर 18चा वर्ग 324. ओके. हा गुणाकार 324. लेकरांनो, हा भाग देऊन पहा 5,000 जातो. उत्तर आलं रुपयामध्ये. ती रक्कम अर्थात प्रश्नात विचारलेली मुद्दल कोणती हो तर 5,000 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे.